माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की 5,000 ची वाढीव क्षमता करत असताना इन्फ्रास्ट्रक्चरसाठी निधी देणं आवश्यक आहे। वयाच्या अटीची शिथिलता डिसेंबर 23 पर्यंत दिली। आज देखील आपण निर्णय जर जाहिरात आपल्याला काढता आली तर या मागच्या लाखो मुलांना त्याचा फायदा होईल। परंतु एक ज्या पद्धतीने जीई आणि नीटच्या परीक्षा होतात, जॅमर लावून परीक्षा सेंटर्स मध्ये होतात, तसा एक प्रयोग प्रायोगिक तत्वावर लगेच होऊ शकणार नाही। जॅमर लावणं आणि ती इन्फ्रास्ट्रक्चर उभा करणं शक्य नाही, परंतु प्रायोगिक तत्वावर किमान करता येईल का हा प्रयत्न करावा। वायरलेसच्या अंडरच सायबरचा डिपार्टमेंट आपल्याला एक्सक्लुझिव्ह जर करता आला, सीसीटीव्हीचा कायदा आपल्याकडे नाही, आपण आता इमोशनल इंटेलिजन्स या सगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत, परंतु माझी विनंती की 9 महिन्याऐवजी 3 महिने अजून या बाकीचा एक कोर्स आपल्याला देता येईल का या सगळ्या कॉन्स्टेबल्सने, याचा विचार करा। पहिल्यांदा तर ही गोष्ट खरी आहे की साधारण 1976च्या आकृतीबंधावर आपला पोलीस विभाग चालला होता। आपण आता प्रयत्न करून नवीन लोकसंख्येच्या अनुरूप आपला आकृतीबंध तयार केला। त्यामुळे लोकसंख्येमागे पोलीस स्टेशन, दोन पोलीस स्टेशनमध्ये किती अंतर असलं पाहिजे, एका पोलीस स्टेशनमध्ये कुठल्या प्रकारचे किती युनिट्स असले पाहिजे, त्याच्यामध्ये कुठले कर्मचारी असले पाहिजे, असं सगळं आता नव्याने आपण पूर्ण त्याच्यामध्ये केलेलं आहे। आणि मला असं वाटतं की हा एक ऐतिहासिक अशा प्रकारचा निर्णय आहे, कारण गेले 20-25 वर्ष मी देखील या सभागृहामध्ये आहे आणि प्रत्येक होमच्या चर्चेमध्ये आपण ही चर्चा करायचो की बाबा नवीन आकृतीबंध केला पाहिजे। आता तो नवीन आकृतीबंध या ठिकाणी झालाय। कोविडमुळे आपल्याकडे पोलीस भरती होऊ शकली नव्हती आणि त्यामुळे एक मोठं डेफिसिट तयार झालं होतं आणि मग आपण ती पोलीस भरती केली आणि जवळपास 23,628 पदं ही आपण भरली, जो आजपर्यंतचा आपला रेकॉर्ड आहे। इतकी पदं आपण कधी भरलीच नाही, परंतु आपला प्रॉब्लेम असा झाला की साधारण आपल्या सगळ्या मिळून आपली जी काही क्षमता होती ती 8,400 लोकांना केवळ आपण त्या ठिकाणी ट्रेनिंग देऊ शकत होतो, अशी क्षमता आपली होती आणि म्हणूनच क्षमता वाढ करणं गरजेचं होतं। ती क्षमता वाढ केलेली आहे आणि सतीश पाटील साहेबांनी या ठिकाणी अतिशय महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की नुसती घोषणा करून चालणार नाही, तर त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं पाहिजे। तसं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायला घेतलेलं आहे। ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याकरता निधी देखील उपलब्ध करून दिलेला आहे। त्याच्यामुळे ही क्षमता वाढ आता याच्या पुढे चांगल्या प्रकारे आपण पुढच्याही काळामध्ये आपल्या कामी येईल। एक महत्वाचा मुद्दा आपण मांडला की जी काही वयोमर्यादेची वाढ ही आपण दिली होती ती वाढ आता संपणार आहे, तर मी एकदा त्याचा आढावा घेतो आणि ती संपायच्या आधी आपल्याला नवीन जाहिरात काढता येईल का असा प्रयत्न आपण करूया। आता काय की पोलीस विभागामध्ये सध्या इतकं म्हणजे इतक्या परीक्षा घेतल्या, इतक्या लोकांच्या टेस्ट घेतल्या आणि आता इतक्या लोकांना प्रशिक्षण द्यायचं आहे, याचं इतकं लोड आलेलं आहे की ते म्हणतात आता वर्षभर तुम्ही नवीन रिक्रुटमेंटचं नावच घेऊ नका, पण तरी देखील मुलांचा जर फायदा होत असेल तर आपण त्याला म्हणजे भले मी त्यांना असा प्रयत्न करतो की त्यांना सांगतो ऍडव्हर्टिजमेंट आधी काढा, परीक्षा थोडी उशिरा घ्या तुमचं सगळं झाल्यानंतर, असं काही शक्य आहे का? म्हणजे मी आज तुम्हाला पूर्ण आश्वासन देऊ शकणार नाही, पण मी जरूर ही मागणी तुमची रास्त वाटते म्हणून पोलीस आपल्या होम विभागाशी चर्चा करून आणि डीजींशी चर्चा करून या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो निर्णय आपण घेऊ। आपण एक चांगली गोष्ट अजून सांगितली की परीक्षा आपल्या फुलप्रूफ झाल्या पाहिजेत। खरं म्हणजे एक गोष्ट निश्चित आहे की महाराष्ट्रामध्ये आपला प्रयत्न असतो, आपण अतिशय चांगल्या एजन्सीज महाराष्ट्रामध्ये रिक्रूट केलेल्या आहेत, पण आता माहिती तंत्रज्ञान इतकं वाढलेलं आहे की लोक नवनवीन गॅजेट्सच्या माध्यमातून म्हणजे आता आधी नाही तर हॉलमध्ये बसून कसे प्रश्न बाहेर पाठवता येतील त्याचा फार फायदा होतो असं नाहीये, पण तरी देखील जे परीक्षार्थी आहेत त्याचा मॉरलवर त्याचा एक परिणाम होतो। त्यामुळे आपण असं सांगितलं असं काही जॅमर वगैरे लावणं असं प्रायोगिक तत्वावर करता येईल का हे निश्चितपणे त्या ठिकाणी ते देखील पाहिलं जाईल। हे सगळं तंत्रज्ञान जाणणारा असा तो फोर्स तयार झाला पाहिजे, नाहीतर परत एकदा यासाठीची काय व्यवस्था आपण त्याचा विचार केला आहे का? पहिला प्रश्न माननीय भाई जगतापांनी जो विचारला आहे तर मी पुन्हा स्पष्टपणे सांगतो की पोलीसमध्ये कंत्राटी भरती नाही, केवळ आपल्याकडे जी काही एक 23,000 आता आपण लोकांना प्रशिक्षित केलं, कारण 2 वर्षामध्ये आपण 2 वर्ष आपली भरतीच झाली नव्हती, 23,000 लोकांना आपण भरती केलं, त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था नव्हती म्हणून आपण प्रशिक्षणाची व्यवस्था वाढवली। त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपलं जे महाराष्ट्र पोलीस सुरक्षा महामंडळ आहे तिथले कर्मचारी हे आपण आपल्या पोलिसांमध्ये त्या ठिकाणी घेतो।
आता ही बातमी का आली तेही आपल्याला सांगतो की आपण जेव्हा त्यांना पोलीसमध्ये घेतो तर त्यांचा पगार कुठनं देणार, तर त्यांच्या पगाराचा GR काढावा लागतो, म्हणजे वित्त विभाग त्याला मान्यता देते. तसा आपण GR काढला. तो GR काढल्याबरोबर कोणीतरी बातमी छापली की बघा कंत्राटी पोलीस भरती होते. ही कुठली कंत्राटी पोलीस भरती नाहीये, तर महाराष्ट्र पोलिसांचं जे सुरक्षा महामंडळ आहे त्याचे लोक 1 वर्षाकरता 11 महिन्याकरताच आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यामुळे कुठेही कंत्राटी भरती त्याच्यामध्ये होणार नाही. दुसरा जो प्रश्न आपण मांडला तो खरंच आहे. रोज मी मगाशी सतीश पाटील साहेबांची प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की आता एक आपल्याला फायदा काय होतोय, आता आपण ज्या लोकांना ज्यांची भरती आपण केली, आता समजा यावर्षी केली 2022 मध्ये 23 मध्ये, तर हे जे काही तरुण आहेत हे एकतर मिलेनियन जनरेशनचे किंवा जेनझीचे लोक आहेत, म्हणजे हे 2000 साली जन्माला आलेले, 98 साली जन्माला आलेले, 2002 साली जन्माला आलेले. त्याच्यामुळे हे तंत्रज्ञानासोबत जन्माला आले. म्हणजे आपल्याला जे मोबाईल वापरणं शिकावं लागलं ते शिकत शिकतच हे मोठे झालेले आहेत. त्याच्यामुळे त्याचा फायदा घेऊन असे जे आपले आता पोलीस कर्मी आहेत यातल्या 1000 लोकांना पुढच्या काळामध्ये आपण पूर्णपणे प्रशिक्षित करणार आहोत. आणि मग त्यांचा म्हणजे ही जी काही सायबर फोर्स म्हणून आपल्याला उपयोग करायचा आहे, असा प्रशिक्षित फोर्सचा उपयोग हा आपण करू. आणि काही पदं अशी असतील की ज्याच्यामध्ये अॅनालिस्टचं पद आहे समजा, तर ते आउटसोर्स असेल, कारण त्याच्यावर आपल्याला सातत्याने बदलणारी टेक्नॉलॉजी ही त्या ठिकाणी घ्यावी लागते आणि त्याच्यावर परमनंट लोक देखील येत नाही. तर अशा प्रकारचं मॉडेल आपण तयार केलं आहे. त्यामुळे प्रशिक्षित लोकांचाच फोर्स आपण तयार करू. महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट होणं गरजेचं आहे राज्याच्या हिताच्या दृष्टीने. माझी एकच सूचना आहे त्यातलं, वेंडर सेंट्रिक होणे एवढं आपण स्वतः लक्ष घालावं. अतिशय योग्य आपण भूमिका मांडली आहे. आणि म्हणूनच आता आपण तयार केल्यानंतर आणि आता जगातल्या म्हणजे आता जो जगातल्या आता प्रीबिड झाली तिची जगातल्या बेस्ट 18 कंपनी, म्हणजे मग महिंद्रा टेक महिंद्रा असेल, टाटा असेल, LNT असेल, या सगळ्या जगातल्या बेस्ट कंपन्या आलेल्या आहेत. आणि त्यांनी ज्या सूचना दिल्या त्याही सूचना आपण आता याच्यामध्ये काय आहे की जेव्हा आपण इंटिग्रेशन करतो काही पेटेंटेड प्रॉडक्ट्स आहेत तर ते त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी ते जे पेटेंटेड प्रॉडक्ट आहेत ते तुम्हाला म्हणजे कोणी त्याचा जो कोणी तयार करेल प्लॅटफॉर्म त्याला त्यांच्याचकडनं घ्यावे लागतील. पण बाकी सगळे ओपन सोर्स आहेत. कुठेही आपण वेंडर ड्रिव्हन अशा प्रकारचं काम त्याच्यामध्ये केलेलं नाही. आणि म्हणूनच एवढा मोठा त्याला प्रतिसाद जो आहे तो मिळालेला आहे.